So first of all, a very good morning to all of you. विद्यार्थी मित्रांनो, आपला जो प्रीवियस लेक्चर होता त्यामध्ये आपण पाईप ओपन ॲट बोथ एंड, पाईप क्लोज ॲट वन एंड या टाइपचे डेरिव्हेशन केले आहे आणि प्रॉब्लेम सुद्धा टीच केले आहे. आज आपला या चॅप्टरचं सगळ्यात इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे. बट ते डेरिव्हेशन टीच करायच्या आधी मी तुम्हाला एकदा पुन्हा सांगून देतो, आपण नोड आणि अँटीनोड हा टॉपिक टीच केला होता. दोन नोड मधलं आणि दोन अँटीनोड मधलं डिस्टन्स सेम असते हे सुद्धा आपण प्रूव्ह केलं होतं. दोन नोड मधलं डिस्टन्स असते λ/2 आणि दोन अँटीनोड मधलं डिस्टन्स असते λ/2 हे आपण प्रूव्ह केलं होतं. बरोबर. अँटीनोड मध्ये जिथे अँप्लिट्यूड मॅक्झिमम असते तो अँटीनोड असतो, जिथे अँप्लिट्यूड मिनिमम असते तो नोड असतो. सेम अशाच प्रकारे आणि जसं हे डेरिव्हेशन सॉल्व्ह केलं होतं त्याच प्रकारे आज आपल्याला बीटचं डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचं आहे. बीट आणि बीट मध्ये एक असणार वॅक्झिंग आणि एक येणार वॅनिंग. ज्या प्रकारे नोड होतं, वॅनिंग म्हणजेच नोड जिथे अँप्लिट्यूड कमी असणार आणि वॅक्झिंग म्हणजेच अँटीनोड जिथे अँप्लिट्यूड मॅक्झिमम असणार. जसं आपण नोड आणि अँटीनोड यांचं डिस्टन्स सेम दाखवलं होतं त्याच प्रकारे वॅनिंग आणि वॅक्झिंग यांच्या मधला टाइम डिफरन्स हा सेम असतो. टाइम डिफरन्स म्हणत आहो मी, तो सेम असतो. ही इथे आपल्याला प्रूफ करून दाखवायचं आहे. आणि त्याच प्रकारे हा जो आपला बीट आहे हा बीट कसा फॉर्म होतो आणि त्या बीटचं डेरिव्हेशन सुद्धा टीच करायचं आहे. सो फर्स्ट वन, नेमकं बीट म्हणजे काय रे? तुम्ही जेव्हा एखादं गाणं ऐकता, बरोबर, त्या गाण्यामध्ये जो कधी कधी आवाज छोटा होतो, कधी कधी आवाज मोठा होतो, म्हणजे साऊंडची इंटेन्सिटी कधी कमी होते कधी जास्त होते. तर जी कमी इंटेन्सिटी आणि जास्त इंटेन्सिटी यांचं कॉम्बिनेशन म्हणजे बीट. कधी तुम्ही असं गाणं पाहिलं आहे का ज्यामध्ये एकच साऊंड गाणं खतम होईपर्यंत वाचून राहिला? नाही. कधी साऊंड कमी होतो, जसं की आपण टिक टॉक टिक टॉक, जसं टिक मी काय म्हटलं, साऊंड कमी, टॉक साऊंड जास्त, टिक टॉक टिक टॉक टिक टॉक, दॅट इज अ बीट. कारण इंटेन्सिटी कमी आणि इंटेन्सिटी जास्त यांचं फॉर्मेशन होऊन बीट बनते. तर जिथं इंटेन्सिटी कमी असते तो म्हणजे वॅनिंग आणि जिथे साऊंडची इंटेन्सिटी मॅक्झिमम असते त्याला म्हणतो आपण वॅक्झिंग. साऊंडची इंटेन्सिटी कमी वॅनिंग, साऊंडची इंटेन्सिटी जास्त वॅक्झिंग. आणि हा वॅनिंग आणि वॅक्झिंग यांचं कॉम्बिनेशन म्हणजे बीट. वॅनिंग आणि वॅक्झिंगचं कॉम्बिनेशन म्हणजे बीट. वॅनिंग म्हणजे इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज मिनिमम, वॅक्झिंग म्हणजे इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज मॅक्झिमम. ओके, असं मी तुम्हाला छोटीशी आयडिया दिली. आता आपण वन बाय वन पूर्ण डेरिव्हेशन स्टार्ट करू. सो फर्स्ट राईट डाऊन द क्वेश्चन. Derive the expression for the formation of beat. Derive the expression for the formation of beat. Expression for the formation of beat, full stop. Obtain the time interval between waxing and waning are same. Obtain the time interval between
waxing and waning are same. ओके, ज्या प्रकारे नोड अँटीनोडचं डेरिव्हेशन केलं होतं सेम डेरिव्हेशन आहे, या चॅप्टरचं लास्ट डेरिव्हेशन आहे. चांगल्या प्रकारे समजून घ्या. राईट डाऊन फर्स्ट आन्सर मध्ये लिहा. कन्सिडर टू साऊंड वेव्हज. Consider two sound waves of same amplitude but slightly different frequencies. Consider two sound waves of same amplitude but slightly different frequencies, that is N1 and N2. Small मध्ये small मध्ये N1 and N2. त्यानंतर लिहा नेक्स्ट पॉइंट. लेट या प्रकारे लिहा Y1 and Y2. Let Y1 and Y2 be the displacements of sound waves. Let Y1 and Y2 be the displacements of sound waves आधी मी दोन साऊंड वेव्ह घेतले, अँप्लिट्यूड सेम आहे, फ्रिक्वेन्सी स्लाइटली डिफरंट आहे. Y1 आणि Y2 हे मी साऊंड वेव्हचं काय घेतलं, डिस्प्लेसमेंट. नाउ सी हियर, देअरफॉर Y1 इक्वल टू A साइन टॉइस पाय N1T. ओके, साइन ओमेगा टी असते ना, ओमेगा म्हणजेच काय असते, टॉइस पाय N. Y2 A साइन टॉइस पाय N2T, कारण फ्रिक्वेन्सी काय म्हटलं आहे मी, स्लाइटली डिफरंट. अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ, अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ साऊंड वेव्ह. जेव्हा दोन डिफरंट साऊंड वेव्ह कंबाईन होते तेव्हाच बीट फॉर्म होते. सो Y इक्वल टू येणार Y1 प्लस Y2. Y ऍज इट इज, Y1 ची व्हॅल्यू A साइन टॉइस पाय N1T प्लस A साइन टॉइस पाय N2T. ओके, ए आपला कॉमन निघतो, ए कॉमन काय राहिला, साइन टॉइस पाय N1T प्लस साइन टॉइस पाय N2T. आता हा झाला विद्यार्थी मित्रांनो साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला. सेम आपण नोड अँटीनोड मध्ये पण यूज केला आहे. By using sin C plus sin D, 2 sin C plus D upon 2 into cos C minus D upon 2. हा असतो आपला sin C plus sin D चा फॉर्म्युला. सेम फॉर्म्युला इथे आपण अप्लाय करू. Hence Y equal to A as it is 2 sin C plus D. C म्हणजे टॉइस पाय N1T, टॉइस पाय N1T आणि D म्हणजे टॉइस पाय N2T अपॉन 2. सो टॉइस पाय N1T
twice pi n2 t upon 2 into cos same twice pi n1t minus twice pi n2t upon 2 and close the curly brackets. 2 as it is, sin as it is, c plus d upon 2 into cos c minus d upon 2. दोन साऊंड वेव्स घेतले, एम्प्लिट्यूड सेम आहे, फ्रिक्वेन्सी स्लाइटली चेंज आहे. दोन साऊंड वेव्ह जेव्हा कंबाईन होते तेव्हाच बीट फॉर्म होते. सो y इक्वल टू y1 प्लस y2. राईट डाऊन दिस फास्ट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या डेरिवेशनला आपण आता समोर सॉल्व्ह करू. केअरफुली लक्ष द्याल, कारण डेरिवेशन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि कोणाचं जर रायटिंग वर्क राहिलं तो व्हिडिओ पाहून नोट करून घ्या, नो प्रॉब्लेम. y as it is a 2 sin, बघा आता कॉमन काय निघणार तर twice pi t twice pi t 2 pi t कॉमन निघणार. यामध्ये पण 2 pi t आहे, 2 pi t आहे. सो 2 pi t कॉमन कराला n1 प्लस n2 अपॉन 2 इंटू कॉस. यामध्ये सुद्धा twice pi t कॉमन निघणार. कराला n1 मायनस n2 अपॉन 2 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. twice pi t कॉमन काढला. आता इंटूच आहे सर्व टर्म, तो y इक्वल टू मी काय लिहू शकतो, twice a sin twice pi t n1 plus n2 upon 2 into cos twice pi t n1 minus n2 upon 2. आता मेन कन्सेप्ट आहे, मला वॅनिंग आणि वॅक्सिंग मधला टाइम इंटरवल फाइंड आउट करायचा आहे. टाइम इंटरवल म्हणजे दोघांचा डिफरन्स. टाइम इंटरवल म्हणजे दोघांमधला डिफरन्स. तर दोघांमधला डिफरन्स n1 प्लस n2 शो करते का n1 मायनस n2 शो करते, n1 मायनस n2. तर ही टर्मला मी आधी लिहिणार, जसं आपण त्या डेरिवेशन मध्ये सुद्धा रिअरेंज केलं होतं. तो twice a cos twice pi t n1 minus n2 upon 2 into sin twice pi t n1 plus n2 upon 2, where same twice a cos twice pi t n1 minus n2 upon 2 इक्वल टू काय, कॅपिटल A. हा आपण रिझल्टंट एम्प्लिट्यूड घेत होतो. मग याला अँटीनोड साठी twice a लिहत होतो, नोड साठी 0 लिहत होतो. सेम त्याच पद्धतीने आता आपल्याला हे डेरिवेशन सॉल्व्ह करावं लागणार आहे. नाव y इक्वल टू, आता ही पूर्ण टर्म काय झाली आपली, a sin twice pi t n1 plus n2 upon 2. This is the expression for formation of beat. This is the expression for formation of beat. Write down this fast. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हेडिंग टाका वॅक्सिंग. हेडिंग टाका वॅक्सिंग, कारण आता मला वॅक्सिंग आणि वॅनिंग मधला टाइम इंटरवल सेम आहे हे सुद्धा प्रूफ करून दाखवायचं आहे. जसं नोड आणि अँटीनोड केलं होतं सेम लिहा. आता द इंटेन्सिटी ऑफ साऊंड, the intensity of sound will be maximum
The intensity of sound will be maximum when amplitude is maximum. When amplitude is maximum, it's called waxing. It's called waxing. साऊंडची इंटेन्सिटी मॅक्झिमम असणार जेव्हा अँप्लिट्यूड मॅक्झिमम असणार, इट्स कॉल्ड वॅक्झिंग. आता लक्ष द्या, फॉर मॅक्झिमम अँप्लिट्यूड, अँप्लिट्यूड मॅक्झिमम म्हणजे काय, तर ए इक्वल टू टॉइस ए. फॉर मॅक्झिमम अँप्लिट्यूड ए इक्वल टू काय, टॉइस ए. सेम नोड आणि अँटीनोड सारखं. देअरफॉर twice a equal twice a into cos twice pi t in bracket n1 minus n2 upon 2 equal to a च्या ठिकाणी काय येणार, twice a. After that twice a get cancel. Cos twice pi t n1 minus n2 upon 2 equal to 1. cos या साइडला जाऊन cos इनवर्स होणार, या साइडला राहणार twice pi t n1 minus n2 upon 2 cos inverse 1. 2 get cancel, काय राहिला pi t n1 minus n2 equal to. आता विद्यार्थी मित्रांनो, cos 0 1 होत असते. cos 0 काय होते 1, मग cos इनवर्स 1 काय होणार 0. बघा आता आफ्टर 180 डिग्री अँगल रिपीट होत असते. आफ्टर 180 डिग्री अँगल रिपीट होते. मग पहिले जर 0 आला तर 180 नंतर काय येणार पाय. आफ्टर 180 ट्वाइस पाय, आफ्टर 180 थ्राइस पाय. सो 0 पाय ट्वाइस पाय. इथपर्यंतच घेतो मी. आपण फुल 180 डिग्री समोर समोर घेऊ शकतो. व्हॅल्यू कशाची काढायची आहे, टाइम इंटरवल, म्हणजे मला टी ची व्हॅल्यू काढायची आहे. बघा मग, therefore t equal to आधी 0 upon pi n1 minus n2. pi n1 minus n2 डिवाइड होणार, कॉमा pi upon pi n1 minus n2, कॉमा twice pi pi n1 minus n2. ओके, सो टी ही व्हॅल्यू काय येणार आहे 0. पाय पाय गेट कॅन्सल. 1 अपॉन n1 minus n2. पाय पाय गेट कॅन्सल. 2 अपॉन n1 minus n2. बराबर काढली आपण टी ची व्हॅल्यू. आता मला काय फाइंड आउट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, टाइम इंटरवल. बराबर, टाइम इंटरवल बिटवीन टू वॅक्झिंग. सो टाइम इंटरवल बिटवीन टू वॅक्झिंग. दोन वॅक्झिंग मधलं मला टाइम इंटरवल काढायचं आहे. जसं तिथं आपण 2 नोड आणि 2 अँटीनोड मधलं डिस्टन्स काढलं होतं. सेकंड मधून फर्स्ट मायनस करू. सो 1 अपॉन n1 minus n2 minus 0. सो 1 अपॉन n1 minus n2. टाइम इंटरवल बिटवीन टू वॅक्झिंग किती आला 1 अपॉन n1 minus n2. याला देऊ इक्वेशन 1. आता जशा प्रकारे वॅक्झिंग सॉल्व केलं, सेम काय सॉल्व करू वॅनिंग. हे तुम्ही व्हिडिओला पॉज करून ऍज इट इज नोट करून घ्याल. ओके,
बिकॉज ऑफ शॉर्टेज ऑफ टाइम मी कंटिन्यू करत आहे. नेक्स्ट, मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हेडिंग द्यावं लागणार वॅनिंग. मग वॅनिंग साठी काय येणार ऐकून घ्या आधी. वॅनिंग साठी येणार द इंटेन्सिटी ऑफ साऊंड विल बी मिनिमम. द इंटेन्सिटी ऑफ साऊंड विल बी मिनिमम when amplitude is minimum. The intensity of sound will be minimum when amplitude is minimum. It's called as waning. मग for minimum amplitude A ची व्हॅल्यू काय घेत असतो आपण 0. आठवत आहे नोड साठी घेत होतो 0. सो टॉइस A या साइडला येणार 0. टॉइस A या साइडला जाऊन डिव्हाइड होणार तर 0 अपॉन टॉइस A 0. कॉस या साइडला जाऊन कॉस इन्व्हर्स होणार. सो टॉइस पाय टी n1 मायनस n2 अपॉन 2 इक्वल टू कॉस इन्व्हर्स 0. अगेन 2 गेट कॅन्सल. पाय टी n1 मायनस n2. आता कॉस इन्व्हर्स 0 कॉस 90 0 होते. कॉस 90 0 तर कॉस इन्व्हर्स 0 90 म्हणजे पहिले येणार पाय बाय 2. मग पाय बाय 2 नंतर आफ्टर 180 किती येणार 3 पाय बाय 2 बरोबर. मग पुन्हा 5 पाय बाय 2. आता टी फाइंड आउट करायचा आहे. पाय n1 मायनस n2 इकडे डिव्हाइड करू. So t equal to pi upon 2 pi n1 minus n2 comma 3 pi 2 pi n1 minus n2 5 pi 2 pi n1 minus n2. pi get cancel. 1 by 2 n1 minus n2. Pi cancel. 3 by 2 n1 minus n2. Again pi cancel. 5 by 2 n1 minus n2. हा काढला मी टाइम when amplitude is minimum म्हणजे 0 वॅनिंग साठी. आता दोन वॅनिंग मधला आपण डिफरन्स फाइंड आउट करू. सेकंड मधून फर्स्ट मायनस करू. सो 3 अपॉन 2 n1 मायनस n2 मायनस 1 अपॉन 2 n1 मायनस n2. दोघांचाही बेस काय आहे सेम. बेस जर सेम असणार so 3 minus 1 2 get cancel. So finally 1 upon n1 minus n2. वॅक्सिंग पण 1 upon n1 minus n2 आला. वॅनिंग सुद्धा 1 upon n1 minus n2 आला. मग आपण लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 it can be clear that the time interval between waxing and waning are same. आधी आपण सेम अशाच प्रकारे वॅक्सिंगचं डेरिव्हेशन काढलं आणि सेम याच टेक्निकने आपण वॅनिंगचं डेरिव्हेशन सॉल्व्ह केलं. इज दॅट क्लिअर? समजलं असणारच. व्हिडिओ पाहून सर्वांनी ऍज इट इज नोट करा. हे या चॅप्टरचं आपलं लास्ट डेरिव्हेशन होतं. आता या टाइपचे काही प्रॉब्लेम्स आपले पेंडिंग आहे ते आपण 2-3 लेक्चर मध्ये घेऊन हा चॅप्टर आपण एंड करू. थँक्यू.